ठाणे रेल्वे स्थानकात खासदार राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्याने उभे राहिलेल्या 2 नव्या पादचारी पुलाचा लोकार्पण। ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिम जोडणारे कल्याण व मुंबई दिशेकडे 2 नागरिक पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला। गेल्या 2-3 वर्षांपासून रखडलेले पादचारी पूल खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या सेवेत देण्यात आले आहेत। या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार राजन विचारे मध्य रेल्वेचे ADEN अल्लापुरे, सीनियर सेक्शन इंजिनियर बळीराम, ठाणे स्टेशन प्रबंधक केशव तावडे, CCI मानवेंद्र सिंग, उपजिल्हा प्रमुख कृष्णकांत कोळी, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, सचिव सुरेश मोहिते, संजीव कुलकर्णी, माजी नगरसेवक संजय दळवी, उपशहर प्रमुख प्रदीप शेंडगे, संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, स्वप्नील शिरकर, प्रतीक राणे, दत्ता पागवले, प्रशांत सातपुते, शाखा प्रमुख रमेश शिर्के, सचिन पागवले, सचिन नाथ चांदगुडे, अमोल हिंगे, उपविभाग प्रमुख संतोष डांगरे, अरुण खेतले, माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, स्नेहा पगारे तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेले 4 वर्षापासून 2019ला हा पूल धोकादायक झाल्या कारणाने या ठिकाणी सातत्याने जे लवकरात लवकर काम व्हावं, हा आपण ज्या पुलाच्या ब्रिजवरती या ठिकाणी उभा आहोत तो कल्याण साईडचा ब्रिज आहे आणि मुंबई साईडचा ब्रिजचं आपण आत्ताच लोकार्पण केलं। असे 2 ब्रिज महत्त्वाचे होते। तुम्ही बघितलं असेल ठाणे स्टेशनला तुम्ही बघितलं असेल की एवढी गर्दी असते, 7 ते 8 लाख लोक या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात आणि त्यांना जाण्या येण्यासाठी जे फुटओव्हर ब्रिज आहेत हे त्या ठिकाणी व्हावेत। मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये रेल्वेने चांगल्या पद्धतीने मग ते रेल्वे मंत्री असतील, त्यानंतर आमचे GM असतील, DRM असतील, इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या तुमच्या ठाणा स्टेशनचा ऐतिहासिक असा ठाणा स्टेशनचा चांगल्या पद्धतीने जी काही कामं सुचवली होती ती केलेली आहेत आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी आपण ठाण्याची पहिली ट्रेन ह्या ठिकाणी धावली आणि ते ऐतिहासिक असं ठाणा स्टेशन याचं मल्टी मॉडेल हब या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे आणि ते आपण एअरपोर्टच्या धर्तीवरती याचा संपूर्ण विकास होणार आहे। मला वाटतं त्याचं आपण प्रेझेंटेशनसुद्धा ठाणेकरांना दाखवलं गेलं होतं आणि ते काम येत्या काही दिवसामध्ये सुरू होईल। त्याची टेंडर प्रोसिजर सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जसं एअरपोर्टला आपण गेल्यानंतर असं जे फील वाटतं त्याच पद्धतीने या ठिकाणी या ठाणे शहराचं ऐतिहासिक असं स्टेशनचं मल्टी मॉडेल हब आपण या ठिकाणी तयार करतोय। मंजुरी मिळाली, सर्व झालं आहे, आता फक्त ते कामाला सुरुवात टेंडर काढल्यानंतर ते सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर मला सांगायला दुसरा आनंद वाटतो की तुम्ही बघितलं असेल कोपरी पूर्वला सॅटिस त्या ठिकाणी होते, त्यानंतर आपण ज्यावेळेला मी महापौर असताना या ठिकाणी आपण सॅटिस केलं होतं आणि देशातलं पहिलं मॉडेल असेल की या ठिकाणी ह्याच मॉडेलचं संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी अनुकरण केलं गेलं आणि त्याच पद्धतीने आपण कोपरी पूर्व ह्या ठिकाणी सुद्धा या सॅटिस 2 पार्ट 2 आपण करतोय। त्याला लागणारा कनेक्टिव्हिटी जो रस्ता जो आहे तो आपण नॅशनल हायवेला त्या ठिकाणी आपण घेऊन जातोय। त्याचबरोबरीने दुसरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल ह्या स्टेशनची कॅपॅसिटी सर्व संपलेली, आज 8 ते 9 लाख लोक या ठिकाणी प्रवास करत असतात आणि म्हणून आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहर हे घोडबंदर असेल, त्याचबरोबर वाघेशेठ असेल किंवा वर्तकनगर असेल, ह्या परिसरामधील लोक रेल्वेने प्रवास करत असतात। म्हणून त्यावेळेला आपण स्वप्न बघितलं होतं, ज्यावेळेला महापौर असताना मी विजन डॉक्युमेंट त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या विजन डॉक्युमेंटमध्ये एक स्टेशनची जरूर आहे म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी त्या डॉक्युमेंटमध्ये आल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मेंटल हॉस्पिटलच्या जागेवरती त्या ठिकाणी नवीन स्टेशन विकसित होणार आहे। त्याची मंजुरीसुद्धा माझ्या काळामध्ये त्यावेळेचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं, मला वाटतं पहिले रेल्वे मंत्री असतील की ते या ठाण्यामध्ये आले आणि या ठाण्यातून त्यांनी बघितल्यानंतर घोषणा केली आणि त्या मंजुरी त्याला दिली आणि त्यानंतर हे नवीन विकसित ह्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे।
अशा पद्धतीने या ठाणे शहराला 2 स्टेशन आपण निर्मिती माझ्या काळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मिळाली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सर्वकष स्वच्छता मोहिमेस लोकमान्य नगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत डीप क्लिनिंग कॅम्पिंग आज 2 मार्च लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. लोकमान्य सावरकर प्रभाग समितीमधील माननीय मुख्यमंत्री निवासस्थान नितीन कंपनी सर्कल येथून या सफाई मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेत मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले यांची सफाई करण्यात आली. या सर्वकष स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त अभिजित बांगर, माजी नगरसेवक एकनाथ कणसे, शरद कणसे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे तसेच महापालिकेचे सर्व उपायुक्त, विभाग प्रमुख सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सर्वकष स्वच्छता मोहिमेत रस्ते दुभाजक स्क्रबरने घासून पाण्याने स्वच्छ करणे, पदपथ सफाई, नाले सफाई, उद्यानांची सफाई करण्यात आली. लोकमान्य नगर सावरकर नगरमधील स्थानिक नागरिकांना या मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमान्य सावरकर नगरमधील नितीन कंपनी सर्कल, काजूवाडी, साईबाबा सर्कल परिसरातील सिद्धिविनायक चौक ते मैत्री टॉवर, साईनाथ टॉवर, संतोषी माता चौक, LIC ते साती आसरा संकल्प चौक, जवाहर ज्योत हाजुरी परिसरातील सबेरा हॉटेल, पासपोर्ट ऑफिस रोड नंबर 10, MIDC पासपोर्ट ऑफिस ते रोड नंबर 10 नितीन कंपनी सर्कल व वैतीवाडी परिसरातील कोरम मॉल, प्रगती हॉस्पिटल, वैतीवाडी गल्ली नंबर 2 ते दत्त मंदिर, ज्ञानेश्वर नगर, आईमाता चौक परिसरातील आईमाता सर्कल ते ठाकूर कॉलेज, पाटीलवाडी परिसर, सावरकर नगर परिसरातील मराठा हॉटेल, नाला, लोकमान्य नगर TMT डेपो परिसर, सिद्धिविनायक चौक, इंदिरानगर, लोकमान्य टिळक चौक ते वरचा माडा परिसर, वर्तकनगर नाका परिसरातील वर्तकनगर नाका ते देवदया सर्कल, आकृती हब टाउन रोड, लक्ष्मी पार्क सर्कल येथे शास्त्रीनगर ते हत्तीपूल, कोरस हॉस्पिटल परिसर, लोकमान्य मार्केट, इंदिरानगर नाका, लोकमान्य नगर परिसरातील साफसफाई करण्यात आली. तसेच मराठा चौक परिसरातील मराठा हॉटेल ते इंदिरानगर नाका, दालमिल नाका परिसर, जय भवानी शिवसेना शाखा ते रोड नंबर 33, दालमिल नाका ते एमको कंपनी, स्मशानभूमी रोड, स्मशानभूमी रेड स्पॉट, 3 हात नाका सर्कल, तानसा पाईपलाईन रोड, पाईपलाईन दोस्ती रेंटल परिसर, आकृती रेंटल परिसर, तसेच दत्त मंदिर नाला ते लाकडी ब्रिज, माताजी मेडिकल मागे लाकडी पूल मार्केट या नाल्यांचीही या सर्वकष स्वच्छता मोहिमेत साफसफाई करण्यात आली. भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडी व शिवसामर्थ्य बहुउद्देशीय व्यावसायिक वाहनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण.
भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र व भारतीय भरातील व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या मराठी माणसाकरिता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. 5 मार्च रोजी या उद्योग आघाडीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत राष्ट्रीय प्रवक्ता व प्रदेश सरचिटणीस राजन गावण यांनी दिली. उद्योग आघाडी या व्यवस्थेद्वारा उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषांकरिता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा व सहाय्य प्रदान केले जाणार आहे. आजच्या जगात उद्योग करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असूनही अपुऱ्या माहिती व साधनांमुळे सर्वसामान्य मराठी माणूस उद्योजक बनण्याचे धाडस करताना घाबरतो अथवा थांबतो. अशा वेळेस त्याच्या समुपदेशनापासून ते त्याच्या उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवर भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी त्यांच्या जोडीला उभी राहणार आहे. अगदी व्यवसायाच्या माहितीपासून प्रकल्प अहवाल, शासकीय योजनांचे लाभ, वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य व उद्योग उभा राहिल्यानंतरही निगराणीपर्यंतच्या सर्व सेवा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती राजन गावण यांनी दिली. तुम्ही हे सुरू सर, शिवसामर्थ्य वाहनाचं तुम्ही आज लोकार्पण करणार आहात, काय सांगाल? भारतीय मराठा महासंघातर्फे उद्योग आघाडीचं लोकार्पण, उद्योग आघाडीचं उद्घाटन आणि या उद्योग आघाडीतर्फे शिवसामर्थ्य या बहुउद्देशीय वाहनाचं लोकार्पण, या दोन्ही गोष्टी येत्या 5 तारखेला ठाण्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतीय मराठा महासंघातर्फे केलं जाणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या आणि तमाम भारतभरातल्या मराठी माणसासाठी, मराठी तरुणासाठी, मराठी माता भगिनींसाठी आपण ही एक उत्तम संधी आणलेली आहे, जी समाजाला सक्षमीकरणाकडे नेणारी आहे. कारण आमचा विश्वास आहे भारतीय मराठा महासंघाचा, आरक्षणातून जे साधलं जाणार आहे ते तर मिळेलच, परंतु त्याचबरोबर काळाबरोबर राहण्यासाठी सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठी या सक्षमीकरणामध्ये आपण नेहमी जे म्हणत असतो मराठी माणूस व्यवसायात पुढे गेला पाहिजे, तर आम्ही ठरवलं आता मराठी माणसाला व्यवसायात पुढे नेला पाहिजे. आणि ते नेण्यासाठी भारतीय मराठा महासंघाने उद्योग आघाडी नावाची एक अत्यंत सक्षम आणि स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण केली, जी पहिल्यांदा एखाद्या सामाजिक संघटनेकडून केली जाते, ज्याच्यामध्ये ज्या ज्या मराठी माणसाला उद्योग करायचा आहे त्यांनी आमच्याकडे यावं. मग तो उद्योग टोळीबाजी केंद्राचा असेल किंवा एखाद्या प्रोसेसिंग युनिटचा असेल, कोल्ड स्टोरेजचा असेल, वेअरहाऊसिंगचा असेल किंवा आणखी एखाद्या मोठ्या कारखान्याचा असेल, तर त्या सगळ्यासाठी भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापासून ते संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्यापर्यंत त्याच्याबरोबर राहणार आहे. आणि कार्यान्वित करून देखील त्याच्यानंतर पुढे जी व्यवस्था लागेल त्या व्यवस्थेत देखील आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. अशा तऱ्हेने मराठी माणसाला त्याचा उद्योग उभारून देण्यापर्यंतची संपूर्ण व्यवस्था आम्ही करतो. आणि यासाठी अनेक संस्था आणि अनेक त्यातल्या मान्यवरांची भारतीय मराठा महासंघाचं बोलणं झालेलं आहे आणि ती मंडळी भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून हे सर्व करणार आहे. किती उमेदवार आता इच्छुक आहेत याच्यासाठी? यासाठी अजून लोकार्पण पण झालेलं नाही. केवळ IQ माहितीवर आत्तापर्यंत जवळजवळ 100 ते 125 लोकांची नोंदणी झालेली आहे वाहनासाठी फक्त. आणि याच्यानंतर अजून जो लोकार्पण झाल्यानंतर ते वाहन बघितल्यानंतर जो प्रतिसाद मिळणार आहे तो अमर्याद असेल याची मला खात्री आहे. कारण अनेक माता भगिनींना आम्ही बघतो की छोटी छोटी पोळीभाजी केंद्र ती करतात आणि ते करताना अनेक ठिकाणी त्यांचं भाडं भरणं, हे करणं, या भाड्याच्या रकमेत त्यांचं स्वतःचं चालतं फिरतं दुकान आम्ही त्यांच्या सुपूर्द करणार. सर, चालतं बोलतं दुकान द्याल, पण त्यांची तुम्ही इस्टॅब्लिशमेंट कुठे करणार आहे? म्हणजे ते पार्किंगसाठी वगैरे अशी जागा कुठे तुम्ही हे करणार आहे? सगळ्यात खूप चांगला प्रश्न आहे. एक तर हे चालतं पुरतं दुकान आहे आणि त्यामुळे रस्त्यावर त्यांनी वाहन कुठे उभं करावं याच्याविषयीचे गाईडलाईन आम्ही त्यांना आखून देऊ आणि त्याप्रमाणे त्यांचं त्या दुकानाचं स्थानापन्न होईल. प्लस या दुकानाचं चार्जिंग हे त्यांच्या घरात होणार आहे, कारण हे इलेक्ट्रिकल वाहन आहे. हे वाहन त्यांना कुठल्याही पेट्रोल पंपावर नेऊन घेण्याची गरज नाही पडणार. त्यांच्या मोबाईलचं चार्जिंग आणि त्यांच्या गाडीचं चार्जिंग त्यांच्या घरातच होणार आहे. ही अतिशय जमेची गोष्ट आहे. काय किंमत असणार आहे वाहनाची? या वाहनाची किंमत आम्ही ठेवलेली आहे फक्त 4.5 लाख रुपये. आणि या 4.5 लाखामध्ये यामध्ये अंतर्गत व्यवस्थेसह, संपूर्ण लायसन्ससह, सगळ्या सोयी सुविधांसह हे वाहन त्यांच्या सुपूर्द केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांना त्यांची भांडीकोंडी घेऊन फक्त व्यवसाय सुरू करायचा आहे. धन्यवाद.
ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि पोलिसांची अधिवेशनात मांडली बाजू. निवृत्तीचे वय 60 करा, आमदार संजय केळकर. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा पोलिसांचे निवृत्तीचे वय 60 वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी केली. तसेच ठाणे महानगरपालिकेतील 1830 कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा आग्रह धरला. राज्य आणि केंद्र सरकारने गरीब कल्याणासाठी सुरू केलेल्या योजना मांडून सरकारचे अभिनंदन करताना आमदार संजय केळकर यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. यावेळी त्यांनी पोलीस, ठाणे महानगरपालिका कर्मचारी, आंबा उत्पादन शेतकरी, सफाई कर्मचारी अशा विविध घटकांची बाजू जोरदारपणे मांडली. राज्य सरकारने पोलीस वसाहतीसाठी जास्तीत जास्त निधी दिला असल्याचे सांगून श्री केळकर यांनी आभार मानले. देशातील 20 राज्यांमध्ये पोलिसांचे निवृत्तीचे वय 60 ते 62 वर्षापर्यंत असल्याची माहिती दिली. राज्यातही हे वय 60 पर्यंत नेण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे पोलीस दलाला सक्षम अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होतील, असे मत श्री केळकर यांनी मांडले. ठाणे महानगरपालिकेत 2016 नंतर 1830 कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. ही कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश द्यावेत. अनुकंपा तत्वावरील आणि वारसा हक्कांची नोकरी भरती ही रखडली असून ती तातडीने सुरू करावी. याचा लाभ सफाई कामगारांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यात तरुणांना उद्ध्वस्त करणाऱ्या हुक्का पार्लर संस्कृतीविरोधात ठाण्यात पोलिसांच्या सहकार्याने चळवळ उभी केली. त्यावर कारवाईही करण्यात आली. पण बेकायदेशीर खेळ आणि जुगारांची दुकाने बंद करण्याची गरजही श्री केळकर यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली असून प्रत्येकाच्या खात्यात 12,000 रुपये जमा होत आहे. अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अशावेळी कंबरडे मिळालेल्या आंबा उत्पादन शेतकऱ्यांनाही अनुदान देऊन दिलासा देण्याची गरज असल्याचे मत श्री केळकर यांनी व्यक्त केले.